रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. लय महत्वाचा प्रश्न आहे. कीर्तनकाराने पॅन्ट टी शर्ट पायात बूट घालावेत का? जो प्रश्न केलाय त्यालाच मी प्रश्नार्थक स्वरूपाने उत्तर देतो. कीर्तनकारांनी हे घालू नये मग काय त्यांनी नेकेड फिरावं असं तुम्हाला वाटतं का? कीर्तनकारांनी हे कपडे घालू नयेत असं जर तुमचं मत असेल तर तो शुद्ध बावळटपणा आहे. ध्यानात ठेवा. कारण असं जर कोण म्हणत असेल की पॅन्ट टी शर्ट घालून कीर्तन करावे तर त्याचे पहिल्यांदा खट्टपणा कानाखाली लावायचे. खरा वारकरी आहे तो या गोष्टी सहन करून घेत नाही. ध्यानात आलं का तुमच्या? काहींचा प्रश्न असाही आहे बरं का की कीर्तनकाराला सर तारीख दिली आणि त्या कीर्तनकाराने आपल्या गावामध्ये कीर्तनकार म्हणून येताना पॅन्ट शर्ट बूट घालून यावं का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात चालत नाही. कारण ऐकणाऱ्या भाविकांच्या मनामध्ये असलेला कीर्तनकार म्हणजे त्यांच्या मनामध्ये ठसलेली मूर्ती म्हणजे माऊलींची, जगद्गुरु तुकोबारायांची फेटा बांधलेली, हातात चिपळ्या, आलं का लक्षात, गळ्यात विणा, ही मूर्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये ठसलेली असते. आणि ज्या गावात आपलं कीर्तन आहे त्या गावात जर आपण पॅन्ट टी शर्ट किंवा पॅन्ट शर्ट घालून सूटबूट घालून जर तिथे जात असेल तर असा कीर्तनकार आहे त्या कपड्यावरती माघारी लावा. ध्यानात ठेवा मी काय म्हणतो. कारण आपल्या गावात तो त्याच्या गावात काही असेल परंतु आपल्या गावात जेव्हा सप्ताह चालू आहे किंवा जेव्हा एखादा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, कोणताही कार्यक्रम असेल, त्यावेळेला कीर्तनकार येणार आहेत म्हणून लोक वाट पाहत थांबलेले असतात. आणि हा जर पॅन्ट शर्ट वरती आला ते मग भगवंत काय करतो, तू त्याला कीर्तन करायला लावतो. कीर्तन त्याचं होत नाही. कीर्तन करणे वेगळं, कीर्तन सांगणे वेगळं आणि कीर्तन होणं वेगळं. कीर्तन आपण कार्यक्रम जिथे आहे तिथे कीर्तन व्हावं. मी मागे दुसऱ्या चॅनलवरती हा व्हिडिओ, मी असंख्य व्हिडिओ आहेत माझे, वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ आहेत, संप्रदायाबद्दल आहेत. प्रत्येक तुम्हाला हरेक माझ्या चॅनलवरती म्हणजे प्रत्येक चॅनलवरती वेगवेगळं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मत माझी परखड असतात. त्याच्यामुळं ही पहिली तुमची मनातली शंका की त्यानं तो, आता समजा उदाहरणार्थ प्राध्यापक, आता आमच्या दांडेकर मामांचं जर उदाहरण घेतलं, खूप जुने झाले बरं काही, त्यावेळेला कोट धोतर वगैरे, आणि त्यांचे जवळजवळ सगळे काढलेले जे फोटो आहेत त्यावेळेला फक्त फोटोग्राफी अव्हायलेबल होती. आलं का लक्षात? आता शास्त्र फार पुढे गेलेलं आहे आणि शास्त्राने भरपूर आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं कदाचित त्यावेळेला पॅन्ट शर्टची ही जी परंपरा आहे, लक्षात ठेवा, ते ज्या वेळेला इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं त्यांनी तो ड्रेस आणला, परंतु तो ड्रेस हा संप्रदायामध्ये वर्ज्य आहे. त्याच्यात तो गावात आहे, तो नोकरदार आहे. त्यावेळेला त्यांनी कशी काय तुम्ही अपेक्षा करता की त्यांनी कीर्तनकार असल्यामुळे धोतरच घालून जावं किंवा पांढराच ड्रेस त्यांनी परिधान करावा? चुकीचं मत आहे ना. एखादा कीर्तनकार माझा शेतकरी आहे म्हणून त्यांनी धोतर घालूनच शेती करावी असं काय सांगितलंय का? नाही ना.
हे सुद्धा कोणत्या संतांनी सांगितलं नाही की कोणता ड्रेस तुमचा असावा. हे एक लक्षात ठेवा. त्यांनी जे परिधान केलेले वेशधारा आहे त्यांची, ती वेशधारा आपण त्यांना देव म्हणून आपल्या अंतःकरणात ठसवलेली. आणि ही सर्वच भारतीय संस्कृतीमध्ये, धर्म मी अजिबात मानणार, या भारतीय संस्कृतीमध्ये हा एक संस्कार आहे, फार मोठा संस्कार आहे की जो पांढरे कपडे, बरं का, कीर्तनकार जर असेल, आता गायनाचार्य वगैरे वेगवेगळे कपडे घालून येतात, हे नकली शॉट आहेत सर्व. ध्यानात आलं का तुमच्या? हे यांना परमार्थाचं देणं घेणं नाही, त्यांना फक्त आपल्या चालीचं देणं घेणं आहे. बर, ती मूर्ती तुमच्या अंतःकरणात ठसायची आवश्यकताच नाही. मूर्ती कुठली ठसली पाहिजे अंतःकरणामध्ये? ज्याच्या मुखातून ज्ञान मिळतं. याचा अर्थ असा नव्हे की पकवाजवाला त्याच्याकडून ज्ञान मिळत नाही. प्रत्येक मूर्ती इथं ज्ञानदानाचं कार्य करते. गायनाचार्याकडून सुद्धा ज्ञान दिलं जातं. मला असं वाटतं की हे गायनाचार्य वगैरे जे आहेत त्यांनी आपल्या अंगावरचा जो परिधान केलं, मला असं, माझं मत बरं का वैयक्तिक, मी असं कधीच म्हणणार नाही की त्यांनी हे कपडे घालू नयेत, परंतु त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून जर एखादा खाली बसलेली व्यक्ती असेल आणि त्याची खूप इच्छा आहे की मला ह्यांच्यासारखंच गायन करायचंय, कीर्तनात उभा राहणारी प्रत्येक व्यक्ती लक्षात ठेवा ही भगवंताची मूर्ती म्हणून त्याच्याकडं जो समोरचा समाज आहे तो पाहत असतो. आणि आपण तशाच पद्धतीची भगवंताची मूर्ती म्हणून त्यांच्या हृदयात ठसावी आणि त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, चालना निर्माण व्हावी. याच्यासाठी वारकरी पताका असू द्या, त्या पताक्याचा रंग भगवा हे माहित आहे सर्वांना. परत धर्म एकच आहे, मनुष्य धर्म. येतंय का लक्षात तुमच्या? त्यामुळं मनुष्याने मनुष्य धर्म पाळूनच आणि ज्या त्या क्षेत्रामध्ये, आलं का लक्षात? आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आमचे म्हणजे आता विद्यासागर स्वामी, बरं का, ईश्वरचंद्र विद्यासागर स्वामी, हे एकदा रेल्वेने प्रवास करत होते. मग ते धोतर काय आणि फॉरेन कंट्रीमध्ये, नॉट इन इंडिया, फॉरेन कंट्री, आणि रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेमध्ये चालल्यानंतर इकडं सुटबूट घातलेली व्यक्ती, इकडं सुटबूट घातलेली व्यक्ती, आणि त्या दोघांच्या मध्ये तिने मुद्दाम तिथे जागा सोडून मुद्दाम त्यांना महाराजांना मध्ये बसवलं. आणि मध्ये बसवल्यानंतर त्यांना वाटलं हे काय, हे धोतर काय, हे कुठं उपरणं, वरती कोट घातलेला. ते इंग्लिशमध्ये एकमेकाला कॉन्व्हर्सेशन करतात. डाव्या बाजूला बसलेला तो म्हणतो, हे लुक्स लाईक अ मंकी. डाव्या बाजूला, लेफ्ट साईडला जो बसलेला असतो काय म्हणतो, त्यांना वाटतं की ह्यांना इंग्लिश वगैरे येत नसेल म्हणून ते इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करतात. आणि बऱ्याच लोकांचा समज असा आहे की इंडियन व्यक्तीला इंग्लिश येत नाही, परंतु हा समज दूर व्हावा. आमची मराठी लँग्वेज कोणाला येत नाही हे दुर्दैव आहे, कारण मराठी लँग्वेज एवढी सोपी नाही. आता दृष्टांतावरती नीट लक्ष द्या बरं का. द पर्सन हु इज सिटिंग ऑन द लेफ्ट साइड ऑफ महात्मा, तो काय बोलला, ही लुक्स लाईक मंकी. त्या
राईट साईडला, महात्म्याच्या राईट साईडला बसलेल्या व्यक्तीला म्हणतो. तो काय म्हणतोय माहिती? तो राईट साईडला बसलेला हसतो करून तो म्हणतो, वाय मंकी, ही लुक्स लाईक अ डॉन्की. मग आता एकाने माकड ठरवलं, एकाने गाढव ठरवलं मध्ये बसलेल्या महात्म्याला, बरं का. परंतु तो महात्म्याच्या तोंडून शब्द लगेच बाहेर पडले, येस येस माय डिअर फ्रेंड, येस. ऑन माय लेफ्ट साइड there is a monkey, on my right side there is a donkey, but I am sitting in between the two. अर्थ कळला असेल तर बघा, मराठीत अर्थ सांगतो. महात्मा काय बोलले ते सांगतो. हो हो माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. माझ्या डावीकडे माकड बसले आणि माझ्या उजवीकडे गाढव बसले. मी मात्र या दोघांच्या मध्ये बसलोय. राम कृष्णारी विठ्ठल केशव. ड्रेसवर जाऊ नका, ध्यानात आलं. पण आपलं ज्या गावात कीर्तन आहे त्या गावामध्ये आपण वारकरी संप्रदायाच्याच ड्रेसमध्ये गेलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण तुमच्याकडं तेथील व्यक्ती तुमच्याकडं महाराज येणार आहेत, महाराज येणार आहेत आतुरतेने, दे आर वेटिंग फॉर यू. आलं का लक्षात? ऑल पब्लिक, एक दोघ जण नव्हे, सर्वजण महाराज आले, महाराज आले. मग आपण जर पॅन्ट शर्टवर असू तर त्यांच्या मनामधली जी प्रतिमा आहे ती आपण कुठेतरी नाहीशी, म्हणजे निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल भरण्याचा आपण प्रयत्न करतोय असं मला वाटतं. माझं हे पर्टिक्युलरली मत आहे. मग त्यावरती ज्ञानी व्यक्ती, विचारवंत, त्याच्यावरती त्यांचं मत वेगळंही असू शकेल. असं काय नाही की मी बरोबर बोलतोय. हे माझं वैयक्तिक मत. मी कमेंट्स बऱ्याच आल्या म्हणून त्याच्यावरती हे मी माझं मत नोंदवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.